आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे। अंगणवाडी सेविकांना शिक्षकांचा दर्जा मिळणार आहे। अंगणवाडी सेविका आता चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे देणार आहेत। या अंतर्गत अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्णतः बदलण्यात येणार आहे। त्यानुसार प्राथमिक शाळांमधील पहिलीच्या शिक्षकांना तसेच अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राज्यातील 553 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत तब्बल 1,10,556 अंगणवाड्या कार्यरत आहेत। त्यामध्ये 1.25 लाखापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत। यापैकी इयत्ता 12वी उत्तीर्ण सेविकांना प्राथमिक टप्प्यात 6 महिन्यांच्या आणि 10वी उत्तीर्ण सेविकांना 1 वर्षाचे बाल शिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे। या प्रशिक्षणाद्वारे सेविकांना 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना कसे शिकवायचे, त्यांच्या भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासासाठी कोणत्या उपक्रमांचा वापर करायचा याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे। विशेष म्हणजे पालकांनाही या प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार आहे, जेणेकरून घर आणि अंगणवाडीत एक संघ विकास वातावरण निर्माण होईल। नवीन धोरणात मनोरंजनातून शिक्षण म्हणजेच खेळत शिक्षण या तत्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे। त्यामुळे चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि ती कायम राहावी यावर भर दिला जात आहे। अक्षर, अंक, रंग, आकार, ओळख, शब्दांचे उच्चार, मुळाक्षरे हे शिक्षण आता सेविका अधिक प्रभावी आणि सर्जनशील पद्धतीने देतील। सर्व अंगणवाडी सेविकांना एकाच पातळीवर आणण्यासाठी त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे। या अभ्यासक्रमासाठी डाएट, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमार्फत एकूण 8 कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून आतापर्यंत 2 कार्यशाळा पार पडल्या आहेत। 12वी उत्तीर्ण सेविकांना 6 महिने ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाईल। 10वी उत्तीर्ण सेविकांसाठी हा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे। या अभ्यासक्रमात शिक्षणाचे तंत्र, अध्यापन, कौशल्य, खेळावर आधारित शिकवण्याच्या पद्धती यांचा समावेश असणार आहे। नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी सेविकांची भूमिका केवळ देखरेख करणाऱ्या व्यक्तीपुरती मर्यादित राहणार नाही, तर त्या प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांप्रमाणे काम करणार आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।